निवांत क्षण. बाईच्या जीवनात निवांत क्षण असतात का? स्वतःलाच प्रश्न केला आणि उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करूयात म्हटलं. आज रात्री झोपताना प्रयत्नपूर्वक ठरवलं, उद्या आपण दिवसभरात स्वतःसाठी काही निवांत क्षण चोरायचे. आणि झोपी गेले. सकाळ झाली तसा पहिला विचार आला, अरे आज उठायला 15 मिनिटं उशीरच झाला. बापरे. सगळं आटोपून स्वयंपाकाचा रस्ता धरला. आज काय भाजी करावी याचा पन्ना पलटला तोपर्यंत फोन वाजला. ताई, आज मी येणार नाही. मावशींनी गैरहजेरीचा पत्ता टाकला. आता मावशी येणार नाही म्हणजे आणि काम आलंच. तोपर्यंत भाजी शिजली आणि चपाती करायला घेतली. दिवस उन्हाळ्याचे ऊन मी म्हणत होतं आणि काय पण ते. असं करता करता 11 वाजले आणि सकाळचा कपभर चहा राहूनच गेला. म्हटलं आता थंडगार सरबत करून घ्यावं आणि निवांत बसून प्यावं. तोवर पाहुण्यांनी हजेरी लावली. तोपर्यंत आई हाक आली आणि परत एकदा दिवसाची सुरुवात झाली. बाळाला शाळेची सुट्टी पडली. ती जरा निवांतच उठली. तिला उठल्यावर दूध द्यावं म्हणून कट्ट्यापर्यंत गेले आणि तोच थंडगार सरबतचा ग्लास दिसला. त्याने पण आता मान टाकली होती. आता थोडी पाठ टेकावी म्हटलं. दुपारचे 2 वाजले होते. ताट करा असा आवाज आला. सगळ्यांची जेवणं आटोपून बाळाचं पोट भरेपर्यंत 3 वाजलेच होते. बाळाला म्हटलं, झोप ग. तर ती म्हणाली, नाही आई, मी नाही झोपणार. मग मला माझं लहानपण आठवलं. आई म्हणायची, दुपार झाली आहे, झोपा सगळे. आणि आम्ही सगळं एका सुरात, नाही ग मम्मा, आम्ही नाही झोपणार. त्या आईला पण कधी निवांत क्षण मिळालाच नसावा कदाचित. बाळासोबत खेळता खेळता 5 वाजले आणि परत एकदा चहाची वेळ झाली. सगळ्यांचा चहा, बिस्किट आणि आवराआवर करेपर्यंत आमरस चपाती करायची ठरली. गरमागरम चपाती बरोबर आमरस असं सगळ्यांचं जेवण झालं आणि मी ताट वाढून घास घेणार एवढ्यात हाक आली, आई शी झाली. रात्रीचे 10 वाजले होते. सगळ्यांच्या पाण्याच्या बाटल्या भरल्या. सगळे आपापल्या रूममध्ये गेले आणि मी दूध तापवलं, विरजण सोडलं आणि त्याला दही होण्यासाठी थोडे निवांत क्षण दिले. आता मी झोपण्यासाठी रूममध्ये गेले. खूप दमून गेलेलं शरीर आणि मन परत एकदा निवांत क्षण उद्या नक्की चोरून घेऊ असं म्हणत झोपी गेलं. परत एकदा नवीन सुरुवात करण्यासाठी तेच निवांत क्षण.